रवींद्र महाजनी हे अत्यंत देखणं, सुंदर, हँडसम आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेलं व्यक्तिमत्व, ज्यांनी आपली चित्रपटसृष्टीतली कारकीर्द अत्यंत यशस्वीरित्या पार केली. पण पण मित्रांनो, दिसतं तसं नसतं म्हणतात हे अगदी खरं आहे. ते तुम्हालाही कळेल. त्यांच्याच पत्नी ते तुम्हालाही कळेल ते तुम्हालाही कळेल त्यांच्याच पत्नी सौ ते तुम्हालाही कळेल त्यांची पत्नी माधवी रवींद्र महाजनी यांच्या चौथा अंक या पुस्तकात ते तुम्हालाही कळेल त्यांची पत्नी माधवी महा ते तुम्हालाही कळेल ते तुम्हालाही कळेल त्यांची पत्नी माधवी रवींद्र महाजनी यांच्या चौथा अंक या पुस्तकातून. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, माधवी महाजनी लिखित चौथा अंक या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. भाईसाहेबांचा मुलगा मोहित स्वभावानं मृदू, वागायला सौजन्यपूर्ण, प्रेमळ. त्यानं चांगलं शिक्षण घेतलं आणि तो जॉबसाठी अमेरिकेला गेला. तो तेथे स्थायिक झाला. भारतात असलेल्या एका मुलीशी ऑनलाईन परिचय झाल्यावर त्यानं तिच्याशी लग्न केलं आणि तीही त्याच्याकडे अमेरिकेस गेली. ती डॉक्टर होती, पण भारतातली. अमेरिकेत जाऊन डॉक्टरी व्यवसाय सुरू करावायचा असल्यास जी परीक्षा द्यावी लागते ती तिने तिकडे गेल्यावर दिली नाही. त्यामुळे ती घरीच असे. त्यांना एक मुलगी झाली. बायकोचा स्वभाव असा की ती तिच्यापुरताच स्वयंपाक करून जेवण करीत असे. मोहित कामावरून दमून भागून आल्यानंतर स्वतःचा स्वयंपाक करून जेवत असे. मोहितची आई, माझी बहीण मीना कधी कधी अमेरिकेत जात असे तेव्हा ती मोहितला चांगले चुंगले करून खायला घालत असे. नातीला लळा लावायला बघत असे, पण सुनेला ते आवडत नसे. काही वर्षापूर्वी मोहित पत्नी व मुलीला घेऊन मीनाकडे आला होता. त्याच वेळी माझी धाकटी बहीण अंजू अमेरिकेवरून आली होती. मी मुंबईतच होते. मी काश्मीरला घेऊन मीनाकडे गेले. आम्ही तिघी बहिणी खूप दिवसांनी एकत्र राहिलो. त्यावेळी आमच्या पुष्कळ गप्पा झाल्या. दिवस मजेत गेले. त्यानंतर मोहित पत्नी व मुलीला घेऊन अमेरिकेत परतला. तेवढ्या काळात सुद्धा मोहितच्या मुलीला आम्हाला लळा लागला. ती अगदी त्याच्यासारखीच दिसत होती. 1 महिन्यानंतर अचानक मीनाच्या मोठ्या मुलीचा माधवीचा चंदीगडहून सकाळी फोन आला. फोनवर म्हणाली, मोहित गेला. मला काही समजेच ना. इतक्यातच तर आम्ही सगळे मजा करत होतो. मोहित नुकताच अमेरिकेस परत गेला होता. तो जेमतेम 45 वर्षाचा होता. त्यावेळी मी पुण्यात होते. मीना मुंबईत होती. मग माधवी चंदीगडहून मुंबईच्या एअरपोर्टवर आली. मी इथून त्याच वेळी पुण्याहून मुंबईला पोहोचले आणि मग आम्ही दोघी बहिणी मीनाकडे गेलो. बातमी ऐकल्यावर ती एकदम स्तब्ध झाली. ही गोष्ट एवढी धक्कादायक होती की तिला रडूही फुटेना. योगायोग असा की तो अमेरिकेत गेल्यावर त्याने आपली इन्शुरन्सची रक्कम वाढवून घेतली होती. अचानक हार्ट अटॅक येऊन तो गेला. मीनाची दुसरी मुलगी मोना, तिचे यजमान प्रशांत हे त्यावेळी वॉशिंग्टनला स्थायिक झाले होते. त्या दोघांनी मोहितच्या मृत्यूनंतरची पुढील सर्व व्यवस्था, नातेवाईक वगैरे सांभाळले. त्यानंतर मोहितच्या बायकोने आमच्याशी संबंध ठेवले नाहीत. मोहितची मुलगी आम्हा सर्वांची फार लाडाची होती. तिला आम्हा अनेकांचे प्रेम मिळाले असते, पण मोहितची बायको कुठे गायब झाली कुणालाच कळले नाही. इन्शुरन्सची मोठी रक्कम तिला मिळाली असणार. यातले कुणाला काही द्यावे लागेल, मोहितच्या आईची आपल्यावर जबाबदारी पडेल असे तिला काही वाटले असेल की काय, कळायलाही मार्ग नाही. कारण आमच्याशी तिने त्यानंतर अजिबातच संपर्क ठेवला नाही. मीना आता मोनाकडे वॉशिंग्टनला राहते. मोना आणि प्रशांत तिचे अगदी प्रेमाने सारे करतात. आईने रिटायर होईपर्यंत LIC मध्ये नोकरी केली. तिला डायबेटीज होता. हळूहळू तिचा आजार वाढू लागला. ती एकटी पडली. मी तेव्हा काश्मीरच्या वेळी गरोदर होते, पण एकूण अडचणी इतक्या होत्या की मी गरोदर असल्याचे बरेच दिवस कुणाला सांगितले नव्हते. मग तिच्या आजारपणासाठी 24 तासाची बाई मी तिच्या घरी नोकरीस ठेवली.
एक दिवस आईने मला फोन केला. मी फोन उचलला तर ती रडू लागली. मी घाबरले. मी पटकन गाडीने आईच्या घरी पोहोचले. बघते तर माझ्या आईकडे लक्ष देण्यासाठी ठेवलेल्या बाईची बरीच नातेवाईक मंडळी जमली होती. सर्वजण स्वयंपाकघरात बसून आरामात गप्पा मारीत जेवण करीत होते. माझी आई तिच्या खोलीतून तिला हाका मारत होती, पण या गोंधळात तिला कुठले ऐकायला जायला. हा सगळा प्रकार पाहून मला फार वाईट वाटले. त्या बाईची मी चांगली हजेरी घेतली आणि तिचे काम बंद करून टाकले. ठरवले की आपल्या आईला आपल्याच घरी आणून ठेवू. तिला घरात घेऊन आले तेव्हा त्या घरात 2 बेडरूम्स होत्या. एक आम्हा दोघांची आणि दुसऱ्या बेडरूममध्ये सासूबाई व रश्मी असत. माझ्या आईचे त्यावेळी सर्व काही बेडवरच करावे लागे, त्यामुळे तिला बेडरूममध्ये ठेवणे गरजेचे होते. सासूबाईंनी स्वतःची बेडरूम देण्याची आपणहून तयारी दाखवली. अगदी त्याच दिवसापासून त्या व रश्मी दोघी जणी हॉलमध्ये झोपू लागल्या. सासूबाईंना माझ्या आईबद्दल प्रेम व आदर होता. आई राहायला आली खरी, पण फार दिवस आमच्याकडे राहिली नाही. एक तर त्या काळात मुलीकडे राहणे फारसे चांगले मानले जात नसे आणि दुसरे म्हणजे तिला एका वेगळ्याच कारणाचा त्रास होई. माझ्या सासूबाई स्वभावानं मनमोकळ्या होत्या. आई राहायला आली म्हणून त्यांची काहीच तक्रार नव्हती, पण त्यांना एक सवय होती. त्यांना लागणारे खाणे त्या आपल्या खोलीतल्या कपाटात ठेवत. मधून मधून कपाट उघडून रात्री देखील त्या काहीतरी खात असत. पण आईने याचा वेगळाच गैरसमज करून घेतला. आपण ह्या खोलीत राहतो म्हणून त्या कपाटात उघडून सगळे नीट आहे ना ते बघतात की काय, असा आईने त्यांच्या वागण्याचा अर्थ काढला. पण तो काही खरा नव्हता. थोडक्यात आई आमच्याकडे मनापासून रमली नाही. काही दिवसांनी आई पुन्हा तिच्या घरी गेली. दरम्यान आईने आम्हा तिघी मुलींसाठी मृत्यूपत्र करून ठेवले. तिघींनाही चांगले योग्य ते मिळावे असा विचार करूनच तिने त्यात सारे व्यवस्थित लिहून ठेवले. त्यातल्या साऱ्याच गोष्टी काही त्यानुसार झाल्या नाहीत, पण आमचे तिघींचे एकमेकींशी संबंध चांगले राहिले. मला तिच्या इच्छेप्रमाणे पुण्यातला प्लॉट व त्यावर बांधलेल्या खोल्या असे मिळाले. या घराने आमच्या वाईट काळात साथ दिली. आईचा आशीर्वादच म्हणायचा तो. आत्ताच्या काळाच्या मानाने आमची आई लवकरच गेली, 65च्या आतच. रश्मीनंतर मला एखादा मुलगा व्हावा अशी तिची फार इच्छा होती. ती काही तिच्या हयातीत पूर्ण झाली नाही. त्यामुळे गश्मीर जन्मला तेव्हा मला आनंद पुष्कळ झाला, पण ते पाहायला आई नव्हती हे शल्य अजूनही मनात आहे. प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी याची अलीकडेच टीव्हीवर मुलाखत झाली. तेव्हा त्याला फॅन्सबद्दल एक प्रश्न विचारला. तेव्हा त्याने सांगितले, फॅन्सना सांभाळावे लागते. त्याचे एक उदाहरण म्हणून त्याने एक प्रसंग सांगितला. म्हणाला, रवींद्र महाजनी जेव्हा टॉपला होते तेव्हा मोबाईल अर्थातच नव्हते. त्यांना लँडलाईनवर फोन यायचे. तेव्हा माधवीताई तो फोन घेत असत. रवींद्र नसतील तेव्हा फोन करणाऱ्या बायका मुली, तुम्ही कोण बोलता आहात असे विचारीत. तेव्हा मी त्यांची बहीण बोलते आहे असं त्या सांगत. याचे कारण म्हणजे नट किंवा नटी विवाहित असणे फॅन्सना आवडायचे नाही. रवीच्या फॅन्सना, हिरोईन्सना मी योग्य रीतीने जपत असे. रवीनं बायकांवर कधी फारसे पैसे खर्च केले नाहीत. त्याच त्याला भरपूर गिफ्ट्स द्यायच्या. रवीला कधीही पैसे मिळाले की तो आधी मला आणून द्यायचा आणि लागतील तसे माझ्याकडून मागून घ्यायचा. त्याच्या स्वभावात अगदी परस्पर विरुद्ध गुण होते. जवळ पैसा असला की तो सढळपणे आमच्यासाठी नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यावर खर्च करायचा. भरपूर पैसे खर्च करून पार्टी करणे, महागड्या हॉटेलात नेणे, स्विमिंग पूल बुक करून मुलांना पोहायला नेणे, हे सारे तो फार हौसेने करीत असे. पण हे सारे पैसा हातात असे तोपर्यंत. त्यामुळं पैसा हातात आला रे आला की त्याला 1000 पाय फुटत व पैसे संपून जात. काही वेळा चुकीचे निर्णय घेतल्यामुळं पैसा मिळूनही त्याचे योग्य नियोजन झाले नाही व पैसा कधीही साठला नाही, बचत झाली नाही. आला तसा पैसा निघूनही गेला. त्यामुळे पैशाच्या बाबतीत आम्ही नेहमीच अनिश्चित अवस्थेत असायचो. आर्थिक स्थैर्य कधीच आलेच नाही. त्यातच वयोमानानुसार रवींद्रला मुख्य नायकाच्या भूमिका हळूहळू मिळेनाशा झाल्या. वाढत्या वयाच्या भूमिका करण्याची त्याची तयारी नव्हती. एकदा सचिन पिळगावकरने त्याच्या एका चित्रपटासाठी जॅकी श्रॉफच्या वडिलांची भूमिका करण्याची त्याला ऑफर दिली.
पण तो तर माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, त्याच्या वडिलांची भूमिका मी कशाला करू, असा विचार करून त्यानं ही भूमिका नाकारली. हळूहळू त्याला चित्रपटात भूमिका मिळेनाशा झाल्या. आपलं वय वाढत चाललं आहे हे तो स्वीकारू शकत नव्हता. आमचा मुंबईचा फ्लॅट ह.रा. महाजनी मार्गावरच 4 खोल्यांचा भाड्याचा होता. राज कपूरची मावशी वरच्या मजल्यावर राहायची. पृथ्वीराज कपूर मागच्या लेनमध्ये, तर 2 बिल्डिंग सोडून के.एन. सिंग राहत असे. ऋषी कपूर लहान असताना सायकल फिरवत असताना आम्ही त्याला पाहिले आहे. या फ्लॅटमध्ये नेहमी आम्ही दोघे, सासूबाई रश्मी व गश्मीर राहत असू. मोठे दीर मधूनच कधीतरी घरी यायचे. आले की सासूबाईंशी भांडणं ठरलेली. आमच्याशी ते बोलायचेच नाही. पुढे ते मधून मधून म्हणायला लागले की मी या फ्लॅटच्या 2 खोल्या बंदच करून घेणार आहे. सुरुवातीला मूळ फ्लॅट अगदी वाईट अवस्थेत होता. आम्ही त्यावर पुष्कळ खर्च करून त्याचा अक्षरशः कायापालट केला. अंतर्गत सजावट इतकी सुंदर होती की सुलोचनाबाई पहिल्यांदा घरी आल्या तेव्हा म्हणाल्या, मराठी कलाकाराचं इतकं सुरेख घर मी पहिल्यांदाच पाहते. रवीला दिराबाबत वाटू लागलं की हा म्हणतोय म्हणजे खरंच तो एक दिवस 2 खोल्यांना कुलूप लावून स्वतःच्या ताब्यात घ्यायचा. मग काय, आपण 2 खोल्यात कसे राहणार? मग रवीने सासूबाईंना हे सांगितले व त्यांनी लगेच मान्यता देऊन रवीला तो फ्लॅट विकण्यासाठी सही दिली. तसेही त्यांना पुण्यालाच राहायला खूप आवडायचे. मी मात्र दुःखी झाले. मला मुंबई सोडायची नव्हती, पण रवीला मी विरोध केला नाही. तशीही नेहमीच त्याची कोणतीही गोष्ट आवडली नाही तरी मी नेहमीच त्याचं ऐकायची. आईनं मला दिलेला फ्लॅट पुण्यात होता. तेव्हा रवीनं विचार केला इथलं घर विकून पुण्यात बंगला बांधावा. त्यावेळी त्या फ्लॅटचे 10 लाख रुपये मिळाले. ते 10 लाख रवीचे पुणे मुंबई येणे जाणे, दारू, 5 स्टार मध्ये राहणे वगैरे गोष्टीत त्यानं स्वतःच खर्च केले. एक अतिशय सुंदर बसून फिरता येईल अशी छोटी गाडी काश्मीरसाठी आणि एक टीव्ही एवढे मात्र त्याने त्यातून घेतले. बाकीचे पैसे कुठं गेले देवच जाणे. माझ्या लग्नापूर्वी पार्वती परिहार यांच्याशी आमचे संबंध चांगले होते. एकदा त्या मुंबईत असताना आमच्या घराच्या बाजूला आल्या होत्या. त्यांना माझी आठवण आली व म्हणून त्या मला भेटायला घरी आल्या. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. काँग्रेसमध्येच या पार्वती परिहार आमदार होत्या. त्या आल्या तेव्हा रवी घरीच होता. तो सहज म्हणाला की कलाकारांना 10% घरांचा कोटा मिळतो ना, आमच्यासाठी एखादा फ्लॅट मिळू शकेल का? त्यांनी लगेचच होकार भरला. मला घेऊन त्या सचिवालयात गेल्या व आम्ही शंकरराव चव्हाण यांना भेटलो. आम्हाला पाहताच ते म्हणाले, कालच आम्ही रवींद्र महाजनींचा सर्जा पिक्चर पाहिला. रवीने त्यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. लगेच त्यांनी आमच्या अर्जावर ह्यांना आत्ताच्या कोट्यातला फ्लॅट प्राधान्याने द्यावा असा शेरा मारून पुढे पाठवला. मिसेस परिहारनी आम्हाला सांगितले की फ्लॅट अलॉट झाले की त्यांची यादी प्रसिद्ध होते. तुम्हाला त्यातला जो पसंत असेल तो निवडून मला लगेच कळवा. दरम्यान रवीची सचिवालयातल्या कुठल्या तरी सचिवाशी ओळख झाली. ते म्हणाले, मी तुझे फ्लॅटचे काम करून देतो. त्यानंतर रवीने यादी लागलेली पाहिली. त्यात जुहूला 1200 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता. तो पसंत करून रवी सचिवालयात गेला तेव्हा तो आधीच कुणा अभिनेत्रीला दिला गेल्याचे कळले. जुहूमध्येच 900 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता. पण रवी म्हणाला, 1200चा मिळत होता आपल्याला, आता 900चा कशाला घ्यायचा? त्यामुळे तोही फ्लॅट आम्ही सोडला. कालांतराने या योजनेस कोर्टाने स्थगिती दिली. अशा तऱ्हेनं दोन्ही फ्लॅट वेळीच योग्य निर्णय न घेतल्यानं आमच्या हातून गेले. मग रवीनं पुण्यातला प्लॉट बँकेकडे गहाण टाकला आणि त्यावर स्वतः 3 मजली उत्तम इमारत बांधली. 3ऱ्या मजल्यावर 2 बेडरूम्स आणि सुरेख स्विमिंग पूल त्यानं करून घेतला. त्याच वेळी घरामध्ये एक लिफ्ट बसवून घ्यावी असे माझ्या मनात होते, कारण राहण्यासाठी आम्ही 3रा मजला वापरतो. पण लिफ्टचा प्रस्ताव रवीने फेटाळून लावला. 4 वर्षापर्यंत तो जिने चढून काही ना काही निमित्ताने येत असे, पण उघडपणे तो कबूल करीत नसला तरी अलीकडे त्याला धाप लागते. त्यामुळे आता आम्हीच ठरवले की आपण इथे एक व्यवस्थित लिफ्ट बसवून घेऊया. मग माझी खात्री आहे की तो पुण्यातल्या घरी वेळोवेळी येत राहील. खालच्या मजल्यावर दुकानं केली. खरं तर ती भाड्यानं दिली असती तर पुष्कळ फायदा झाला असता.
निदान एक दुकान तरी मला रश्मीसाठी ठेवायचं होतं, कारण रश्मी तेव्हा डी फार्म करत होती. तिला तिथे मेडिकल शॉप काढून देता आले असते. पण रवीला रोख रकमेचं फार आकर्षण होतं. कशातूनही पैसे हातात मिळणे याचं त्याला अप्रूप होतं. ते पैसे मोजताना त्याला इतकं सुख वाटायचं की तो आजूबाजूचं भान विसरून जायचा. त्यामुळं त्यानं खालच्या मजल्यावर असलेली सगळी दुकानं लीजवर दिली. दरम्यान सचिवालयातून पत्र आलं की तुम्हाला 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट कांदिवलीमध्ये अलॉट केला आहे. इथून पुढे 500 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट अलॉट केले जातील. आम्ही तो फ्लॅट त्यावेळी 1,30,000ला घेतला. तेही पैसे रवीने उधारच घेतले. फ्लॅटचा ताबा घेताना सरकारने आम्हा दोघांच्या नावाने तो दिला व फ्लॅटची चावी माझ्या हातात दिली. त्यानंतर आणखीही 3-4 बांधकामाच्या स्कीम्स रवीनं चांगल्या केल्या. त्यावेळी त्यानं स्वतः डिझाईन केलेलं सुपर डिलक्स हिऱ्यांचं मोठं मंगळसूत्र मला भेट दिलं. 30 वर्षापूर्वी ते 3 लाखांचं होतं. यथावकाश कुड्या व मंगळसूत्र दोन्ही त्यानं एकदा रागाच्या भरात असताना मागून घेतलं. माझा जीव कधीच हिरे, सोने किंवा प्रॉपर्टी यात गुंतलेला नव्हता. त्यानं मागताच मी ते दोन्हीही लगेच देऊन टाकले. रश्मीचे डी फार्म पूर्ण झाल्यानंतर अनुभव म्हणून 1 वर्षभर तिने मेडिकल शॉपमध्ये काम केले, कारण ती असे दुकान सुरू करू शकेल असे मला वाटत होते. नंतर तिचे आता लग्न करावे असे माझ्या मनात आले. 2-3 चांगली स्थळे आली, पण तेव्हा रवीचा मूड चांगला नसायचा. त्याचे वागणे बोलणे बदललेले होते. त्यामुळे कोणतेही कुटुंब मुलगा रश्मीला अनुरूप आहे असे मला वाटले तरी त्याचे त्यावर काहीतरी तिरपागडे मत असायचे. आमच्या मित्रमंडळींच्या, नातेवाईकांच्या ओळखीतून एक स्थळ आले. मुलगा CA होता. तो मुंबईत राहत होता. त्यांचे मुंबईत घर नव्हते. मग आम्ही बेळगावला जाऊन त्यांचं घर, कुटुंबीय पाहून आलो. त्या काळातल्या प्रसिद्ध गायिका माहेरच्या जानकी अय्यर यांचा प्रमोद वैद्य हा मुलगा. उमटली रामाची पाऊले, परदेशी सजन घरी आले, माझ्या मनात विनिते नाव ग, अशी त्यांची काही गाणी त्या काळी प्रसिद्ध होती. सर्व काही ठीक वाटल्याने आम्ही लग्नाचे पक्के केले. 25 ऑगस्ट 1999 या दिवशी या दोघांचे लग्न पुण्यात थाटात पार पडले. निळू फुले, श्रीराम लागू वगैरे बरीच नामवंत मंडळी समारंभास हजर होती. रश्मीला आता 2 मुलं आहेत, मोठी निहारिका व धाकटा अवनीश. आमच्या घरी कायम सहकुटुंब पार्ट्या होत. आम्ही तेव्हा भरपूर हसायचो, मजा करायचो, हिंडायचो, फिरायचो. त्या काळात मी जेवढी हसले तेवढी पुन्हा कधीच हसले नाही. 4 फॅमिलीचा आमचा ग्रुप होता. हॉटेलात वगैरे गेल्यावर सुद्धा आम्ही इतके हास्यविनोद चालायचे की हॉटेलमधले लोक आमच्याकडे पाहायला लागत आणि त्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटे. रवी चित्रपट क्षेत्रात टॉपला असतानाचा काळ खरं तर आमचा सुवर्ण काळच म्हटला पाहिजे. पुण्याला शिफ्ट झाल्यावर आमचा छान ग्रुप तयार झाला होता. त्यात उमा सरदेशमुख व तिचे पती काही अनिल सरदेशमुख हेही होते. त्यांनी प्रथम सुपर शॉपी पुण्यात सुरू केली. भाग्यश्री देसाई हिचे पती किशोर देसाई हे किशोर पंप्सचे मालक. त्यांचे पंप्स गंगा साफ करण्यासाठी वापरले होते. तसेच तिचे आजोबा व त्यांच्या 2 बंधूंनी प्रसिद्ध देवल सर्कस सुरू केली. 1950च्या दशकात परदेशात सर्कशीचे खेळ करणारी आशिया खंडातील ती सर्वात मोठी सर्कस होती. भाग्यश्री ही उत्तम निर्माती, कवयित्री, चित्रकार, अभिनेत्री आणि उद्योजिका आहे. उमा व भाग्यश्री नंतर नाटक, सिनेमा व मालिकांमधून काम करू लागल्या. अजूनही करतात. तसेच वैशाली अंबिकरचे पती जास्त करून कुवेतला कामानिमित्त असत, पण इथे असले की ते पण आम्हाला जॉईन होत. अधूनमधून सुनीता अंतरकर आमच्यात असे. तिचे खूप छान ब्युटी पार्लर आहे. मीना परांजपे व विश्वास परांजपे असे बरेच जण ग्रुपमध्ये होते. रवी स्क्रिप्ट ऐकायला कधी कधी लेखकांकडे जात असे. शक्य असेल तेव्हा मीही त्याच्याबरोबर जात असे. गाडीत वाचण्यासाठी बरोबर काहीतरी घेऊन जात असे. भेटण्याच्या ठिकाणी सगळे सिने क्षेत्रातील लोक असत. त्यामुळं मी गाडीतच 2-2 तास बसून राहायची. पण जिथे जायचे असे ते घरापासून बरेच लांब असे. त्यामुळे येता जाता आम्हाला चांगला वेळ मिळे व त्यावेळी आम्ही पुष्कळ गप्पा मारायचो. कोल्हापूर किंवा बडोद्याला वगैरे रवी शूटिंगसाठी जायचा
तेव्हा दररोज रात्री तो मला न चुकता फोन करीत असे. शूटिंग कसे झाले वगैरे दिवसभरातल्या काही गोष्टी सांगत असे. मीही त्याला घरातल्या गोष्टी सांगायची. आम्हा दोघांमध्ये तेव्हा भावनिक जवळीक चांगली होती. कधी कधी शूटिंग मधून रवीला 2-2, 3-3 महिने ब्रेक मिळायचा. या काळात तो सारा वेळ आमच्या बरोबर राहायचा. त्याला एका विशिष्ट दुकानातली पानपट्टी आवडायची. दिवसभरात 3-4 वेळा तो पान खायचा. पान आणायला जाताना प्रत्येक वेळी मी त्याच्याबरोबर असायची. त्यामुळे मलाही त्या काळात पान खायची सवय लागली. तो गाडीतून उतरून काय हवे ते घेऊन यायचा. मी घरच्या कपड्यातच त्याच्याबरोबर जायची आणि गाडीत बसून राहायची. तेवढा वेळ आम्ही एकमेकांच्या सहवासात आहोत याचा आनंद असे. आमच्यात तेव्हा एक बॉन्डिंग होतं. त्या काळात रवी 6-6 महिने कोल्हापुरात राहून शूटिंग करत असे. माझी नोकरी व रश्मीची शाळा यामुळे तिकडे आम्ही जाऊ शकत नव्हतो. पण रश्मीला सुट्टी लागली की आम्ही महिना 1.5 महिना किंवा जेवढे सलग दिवस जमेल तसे त्याच्याबरोबर कोल्हापूरला जात असू. हॉटेलमध्ये त्याच्याबरोबरच राहायचो. रवी सकाळी लवकर उठून शूटिंगला जात असे. आम्ही दोघी आरामात जेवायच्या वेळी स्टुडिओत जात असो. तिथे सर्वजण रश्मीचे भरपूर लाड करीत. मग 4-5 वाजता आम्ही पुन्हा हॉटेलवर यायचो. रवीला यायला 8-9 वाजायचे. पण त्याची आंघोळ पूजा झाली की आम्ही मस्त गप्पा मारत बसायचो. दोघांनाही तो सहवास हवा असायचा. कधी कधी सासूबाई पण आमच्या बरोबर येत. आमच्या गप्पांमध्ये सामील होत. या आनंदाच्या काळात श्रीरामपूरच्या जमिनीचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण मिळून आमची ट्रीप काढली. जाताना गाडीत पुष्कळ गाणी म्हटली तेव्हा मी सर्व जुनी गाणी म्हणायची. बाकीचे ताल धरायचे. खूप आनंदाचे दिवस होते ते. एकदा महाशिवरात्र होती. आमच्या ग्रुपमधल्या एकानं भांग करून आणली. आम्ही कुणी आतापर्यंत कधीच भांग घेतलेली नव्हती. पण उत्साहाच्या भरात घेऊन तरी बघू, काय हरकत आहे असं म्हणून आम्ही सर्व मोठ्यांनी भांगेचे 2-2 घोट घेतले. ते घेतल्याबरोबरच एकदम गप्प झालो आणि एकमेकांकडे पाहत राहिलो. अचानक हास्याचा धबधबा सुरू झाला. सगळेच इतके हसू लागले की कोणाला हसू आवरेच ना. भांगेचे एक असते की एकच कृती माणूस पुन्हा पुन्हा करीत राहते. रवी एकदा स्वयंपाकघरात जाऊन ताक हलवून आला. पुन्हा थोड्या वेळाने गेला आणि तेच ताक घुसळू लागला. आमच्या एका मैत्रिणीला वाटलं की ती आता मरणार. त्यामुळं ती सारखी नवऱ्याला सांगू लागली की मुलाला शाळेतून वेळेवर घेऊन ये बरं का. पार्टी संपल्यावर सगळेजण घरी गेले. आम्ही दोघं आमच्या बेडरूममध्ये झोपायला गेलो. खाली एक मोठी गादी होती. त्यावर आमचा एक मित्र झोपला. का कोण जाणे, मला वाटायला लागलं की तो मित्र मरण पावला. मी जिना उतरून खाली यायची. त्याचा श्वासोश्वास नीट चालू आहे की नाही ते पाहायची आणि वर जायची. पुन्हा 10 मिनिटांनी तेच खाली येणे जाणे. तो जिवंत आहे ना ते पाहणे आणि वरती बेडरूम मध्ये जाणे. असे मी त्या रात्री किती हेलपाटे घातले कोण जाणे. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तक, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.